नमस्कार. मागच्या वेळेला आपण परक्राम्य विलेख कायदा 1881 मध्ये बघितलं. परक्राम्य विलेखांच्या व्याख्या बघितल्या आपण. त्याच्यानंतर प्रलेखा विलेखामधील जी काही गृहीत तत्वे जी काही होती त्यावर आपण चर्चा केली. त्याच्यानंतर प्रतिज्ञा अर्थपत्रावर आपण चर्चा केली. त्याच्यानंतर प्रतिज्ञा अर्थपत्राची वैशिष्ट्ये, ज्याला आपण प्रॉमिसरी नोट म्हणतो, त्याचे जे काही ऑब्जेक्टिव्ह होते, वैशिष्ट्य जे होते त्यावर आपण चर्चा केली. प्रतिज्ञा अर्थपत्राचे पक्ष कुठले कुठले होते त्यावर आपण चर्चा केली. विनिमय विपत्राचे प्रकार यावर आपण चर्चा केली. 3 प्रकार: मुदतीपूर्व, स्थानानुसार आणि व्यवहारानुसार. त्याच्यानंतर आपल्याला आज बघायचं आहे की विनिमय विपत्र आणि प्रतिज्ञा अर्थपत्र यातील फरक काय आहे, नेमकं डिफरन्सेस काय आहे हे बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे. त्याच्यामध्ये कसं असेल की विनिमय विपत्र आणि प्रतिज्ञा अर्थपत्रामध्ये काय असतं की जे काही पक्ष असेल, ज्याला आपण पार्टी म्हणू, जे पक्ष असतील त्या विनिमय विपत्रामध्ये 3 पक्ष असतील. एक आहारता, आहारी आणि स्वीकर्ता. परंतु प्रतिज्ञा अर्थपत्रामध्ये फक्त 2च पक्ष असतील. एक निर्माता आणि दुसरा रक्कम प्राप्तकर्ता, है ना. रक्कम प्राप्तकर्ता आणि निर्माता म्हणजे एक तर तो देणारा आणि एक कोण तो घेणारा. आदेश आणि वचनामध्ये काय फरक आहे हे बघा की विनिमय विपत्रामध्ये आहार्याची एक विशिष्ट रक्कम देण्याचे आदेश असतात, है ना. म्हणजे जी काही रक्कम असेल ती नोटिफिकेशन्समध्ये राहील. म्हणजे इतके रुपये तुम्हाला द्यायचे आहे, त्याच्या वर नाही किंवा त्याच्या खाली सुद्धा नाही. आता एखाद्या वेळेस समजा आपण डीडी तयार करत असू आणि डीडी तयार करत असताना समजा लिमिटच्या 1 रुपया जरी जास्त असेल तरी त्याच्यावरचं जितकं काही कमिशन असेल तितकं कमिशन आपल्याला द्यावं लागेल. आणि प्रतिज्ञा अर्थपत्रामध्ये काय असेल तर विशिष्ट रक्कम देण्याचे वचन दिलेले असते. वचन दिलेले असते, बरोबर. ॲक्च्युअल तो अमाऊंट त्यांनी दिलेला का. आता तुम्ही कदाचित बघितलं असेल, एखाद्या वेळेस समजा तुम्ही एखादी वस्तू विकत घेत असताना त्याची किंमत समजा 99 रुपये किंवा 2999 रुपये, तर तुम्ही काय करता, 3000 रुपये देऊन देता किंवा 100 रुपये देऊन देता. स्वीकृती कशा पद्धतीने होते ते बघा. विनिमय विपत्राच्या आहारीच्या स्वीकृतीची गरज असते तेव्हाच त्याला कायदेशीर अस्तित्व मिळतं. परंतु प्रतिज्ञा अर्थपत्रामध्ये स्वीकृतीची गरज नाही. स्वीकृती द्यावं लागते का, नाही. प्राप्तकर्ता कसा असेल, विनिमय विपत्रामध्ये जे काही विपत्र काढणारी आणि रक्कम प्राप्त करणारी व्यक्ती असेल ती एकच राहू शकते. म्हणजे दोन्ही गोष्टीमध्ये तो एकच राहू शकते, है ना. स्वतः घेऊन जाऊन चेक आपण विड्रॉल बँकेमध्ये करू शकतो. स्वतः जाऊन स्वतःच्या नावावर पैसे आपण जमा करू शकतो. परंतु प्रतिज्ञा अर्थपत्रामध्ये आहे का, लेखक म्हणजे लिहून देणारा आणि रक्कम प्राप्त करणारा एकच राहू शकत नाही. जबाबदारी काय आहे तर प्रतिज्ञा अर्थपत्रामध्ये लेखकावर जो प्राप्तकर्त्याची जी काही रक्कम देण्याची प्रथम आणि प्राथमिक जबाबदारी असते ती रक्कम त्याला द्यावीच लागतं. आणि विनिमय विपत्रामध्ये काय आहे, आहार्त्याची जबाबदारी ही दुय्यम असते. जर आहार्त्याने विपत्राची रक्कम दिली नाही तर ती रक्कम देण्याची जबाबदारी आहार्त्यावर येतं. निर्मात्याची स्थिती काय आहे तर प्रतिज्ञा अर्थपत्रामध्ये निर्माता ऋणको असतो. प्रतिज्ञा अर्थपत्र लिहून तो निश्चित रक्कम आदालताला देण्याचा काय देतो, वचन देतो. याउलट विपत्राचा निर्माता हा धनको किंवा विक्रेता असतो. आपली रक्कम वसूल करण्याच्या हेतूने तो आहारीवर विपत्र लिहितो. आहारी ऋणको किंवा ग्राहक असतो. ठीक आहे. अनादराची सूचना. आता विनिमय विपत्रामध्ये जर का अनादर झाल्यास धारकाने त्या संबंधीची सूचना पूर्वीच्या सर्व संबंधित पक्षांना देणे आवश्यक असते. आणि अशा प्रकारची सूचना प्रतिज्ञा अर्थपत्राच्या लेखकाला देण्याची गरज नसते, कारण तेच किंवा तीच वचनपत्राचे अनादरण करीत असतो. याच्यानंतर आपण बघूया की धनादेश काय आहे. आता आपण धनादेश हा शब्द जरी आपल्या प्रयोगामध्ये किंवा उपयोगामध्ये येत नसेल तरी आपण चेक हा मात्र जनरली आपण चेक म्हणूनच आपण याचा वापर समाजामध्ये करतो, है ना. आपण कधी असं म्हणत नाही की तू धनादेश दिला का म्हणून. तू चेक दिला का, तू चेक सबमिट केला का, तुझा चेक बाउन्स झाला का, या बाबतीमध्ये आपण चर्चा करतो, या बाबतीमध्ये आपण बोलतोय, बरोबर आहे. मग आता त्याविषयी बघूया आपण की कार्यक्रम विलेखाच्या कायद्याच्या कलम 6 नुसार, सेक्शन 6 कलम 6 नुसार मागणी केल्याशिवाय ज्याचे शोधनच होत नाही असे विशिष्ट बँकेवर लिहिलेले विनिमय विपत्र म्हणजे धनादेश होय. पहा, म्हणजे बँकेचं नाव पण असेल त्याच्यामध्ये आणि तोच विनिमय विपत्र म्हणजे काय, धनादेश आहे. मग जे काही धनादेशाचे जे काही वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्यावर आपण चर्चा करूया आणि बघूया की काय आहे. तर वैशिष्ट्य काय आहेत, धनादेश लिखित आज्ञापत्र आहे.
धनादेश फक्त बँकेवरच काढता येतो. तो बिना शर्त असतो, त्याच्यात कुठलाही शर्त नसते. त्यावर धनादेश करणाऱ्याची सही व तारीख असली पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. नंतर समजा एखाद्याने साईन करून टाकलं आणि त्यांनी म्हटलं की मी हा चेक तुम्हाला दिलाच नाही बा, हा धनादेश मी तुम्हाला दिलाच नाही बा, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. धनादेशाची रक्कम निश्चित असते, है ना. समजा मला एखाद्या व्यक्तीला समजा चेकद्वारे 5,000 रुपये द्यायचे असतील तर मी त्याच्यावर 5,000 रुपये हा आकडा त्याच्यात मेन्शन करेन आणि त्याला आपण म्हणू आकड्यामध्ये आणि अक्षरामध्ये दोन्ही याच्यामध्ये आपण त्याला लिहून देऊ. धनादेशाची रक्कम कशी असते? निश्चित असते. धनादेशाची रक्कम मागणी केल्याशिवाय दिली जात नाही, पण मागणी होताच ताबडतोब द्यावी लागतं. आहारीच्या स्वीकृतीची गरज नसते. धनादेशाची रक्कम एका विशिष्ट व्यक्तीला किंवा त्याच्या आदेशानुसार इतर व्यक्तीला किंवा वाहकाला द्यायची असते. आता अशा पद्धतीने हे 8 वैशिष्ट्य आहेत. मग आपण त्याचे पक्ष बघूया कोणते कोणते आहेत, है ना. वैशिष्ट्य झाले, मग नेमकं चेकचे पक्ष किती आहेत किंवा धनादेशाचे पक्ष नेमकं किती आहेत? तर त्याचे पक्ष आहेत 3. एक कोणता? आहारता किंवा निर्माता, ज्याला आपण ड्रॉवर म्हणू. म्हणजे धनादेश लिहिणारा पक्षाला आपण काय म्हणू? आहारता म्हणू. तो बँकेचा ग्राहक म्हणजेच खातेदार असतो. हा, बँकेचा ग्राहक म्हणजेच खातेदार असतो. आपण खातेदार म्हणू किंवा बँकेचा ग्राहक असं म्हणू. आहारी, बँकेवर धनादेश लिहिला जातो म्हणून धनादेशाचा आहारी हा कोण असतो? बँक असतो. त्याला धनादेशाची रक्कम जी असते ती शोधन करावी लागते. नंतर आदाता, जो कोणी देत असेल तो, ज्याला आपण पेई म्हणतो. म्हणजे धनादेशाची रक्कम ज्या पक्षाला मिळवायची असते त्याला आपण काय म्हणू? आदाता म्हणू किंवा प्राप्तकर्ता असं म्हणू. मग त्याचे प्रकार कोणते कोणते आहेत ते बघा. आता साधा धनादेश म्हणजे जस्ट असं चेक घेतला आणि चेक लिहून आपण देऊन दिला, ज्याला आपण सिंपल चेक असं म्हणू. वाहक धनादेश, ज्याला आपण बेरर चेक म्हणू. बेरर चेक हा कोणीही कॅश करू शकतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे जर का आपण एखाद्याच्या नावाने समजा आपण तो चेक दिला, 1,000 रुपयाचा चेक आपण त्याच्या नावाने दिला, ज्याला आपण बेरर म्हणू किंवा वाहक म्हणू, आणि तो समजा त्याचा हरवला तर कुठलाही व्यक्ती तो चेक कॅश करू शकतो बँकेमध्ये जाऊन. आदेश धनादेश, ज्याला आपण ऑर्डर चेक म्हणतो. या प्रकारच्या धनादेशामध्ये पैसे ज्याच्या धनादेशाचे नाव असेल त्या व्यक्तीलाच मिळतील, बरोबर. त्याच्या अतिरिक्त कोणाला त्याचे पैसे मिळणार नाही. आणि रेखांकित धनादेश, ज्याला आपण क्रॉस चेक म्हणतो. क्रॉस चेकमध्ये कशी असते की धनादेशाची जी रक्कम धनादेशाच्या ज्या बँकेमध्ये सादर करता येईल ते त्वरित मिळत नाही, तर ज्या व्यक्तीच्या धनादेशावर नाव असेल त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होते, बरोबर. क्रॉस चेक आपण देतो तेव्हा तो आपल्या बँकेमध्ये तो चेक जमा करतो, ठीक आहे. मग धनादेश आणि विनिमय विपत्र यामध्ये नेमका फरक काय? बरोबर, दोन्ही गोष्टी आहेत की चेक आणि बिल, बरोबर. म्हणजे धनादेश आणि विनिमय विपत्र याच्यामध्ये काय फरक आहे? तर आहारी कसा असतो ते बघा. विनिमय विपत्र सामान्यतः एखाद्या व्यक्तीवर किंवा व्यापारी संस्थेवर काढण्यात येते, परंतु धनादेशाच्या मात्र बँकेवर काढला जातो, हे लक्षात ठेवा. धनादेश हा बँकेवर काढला जातो, पण विनिमय विपत्र हे कशावर काढलं जाते? एखाद्या व्यक्तीवर किंवा व्यापारी संस्थेवर काढलं जातं. मग त्याची स्वीकृती कशा पद्धतीची असते ते बघा. विनिमय विपत्रावर रकमेची मागणी करण्यापूर्वी त्याला आहारीची स्वीकृती घ्यावी लागते, परंतु धनादेशाला स्वीकृतीची आवश्यकता नसते. सवलत काय मिळतं? बरोबर, त्याच्यामध्ये तुम्हाला सवलत काय मिळतं? विपत्राची रक्कम देण्यासाठी आहारीला मुदतीपेक्षा 3 दिवस अधिक मिळतात. धनादेशाच्या बाबतीत असे होत नाही. धनादेशाचे पैसे मागता क्षणीच द्यावे लागतात, बरोबर. कमीत कमी 3 दिवस विनिमय विपत्रामध्ये कमीत कमी 3 दिवस हे आहारीला मिळतात. म्हणजे बाबा तू 3 दिवसाच्या आतमध्ये तू कधीही पैसे दे. परंतु धनादेशाच्या बाबतीमध्ये असं असतं का? त्यांनी ते जे पैसे मागतील ते पैसे मागितल्याबरोबर आपल्याला त्याच्या पैशाची रक्कम अदा करावी लागते. रेखांकन, धनादेशाचे रेखांकन करून त्यातील रकमेची सुरक्षितता वाढवता येते, परंतु विपत्रामध्ये असं करता येते का? विपत्रामध्ये कुठल्याही असं टर्मॉलॉजी नाही आहे की जे रेखांकन करून दिलं जातं. अनादरण, विपत्राचं जर का अनादरण झाल्यास धारकाच्या सर्व संबंधित पक्षांना अनादराची सूचना देणे आवश्यक असते, परंतु धनादेशाचं अनादर झाल्यास तशी सूचना दिली जात नाही, बरोबर. समजा एखाद्या वेळेस मी एखाद्या व्यक्तीला समजा चेक दिला, धनादेश दिला, आणि तो धनादेश माझ्या बँकेच्या अकाउंट्समध्ये किंवा बँक खात्यामध्ये जर का त्या तितके पैसे नसतील तर आपण त्याला म्हणतो ना की बाउन्स झाला चेक, है ना. म्हणजे चेक हा कॅश नाही झाला, विड्रॉल नाही झाला, बरोबर. तर मग काय होईल? अशा वेळेस ज्याने हा चेक दिला तो शिक्षेस पात्र राहील. त्याचं मुद्रांक कसं असेल
की विनिमय विपत्रामध्ये योग्य किमतीचे मुद्रांक लावणे आवश्यक असते, परंतु धनादेशाच्या बाबतीमध्ये तशी गरज नसते. शोधन कसं असेल की धनादेशाचा जो काही उपयोग देशांतर्गत शोधण्यासाठी होतो, परंतु विनिमय विपत्रामध्ये उपयोग देशाबाहेर विदेशी शोधण्यासाठीच होतो. त्यानंतर आपण बघूया की परक्राम्य विलेखाचे पक्ष कसे असतील, है ना. पार्टीज ऑफ द नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट, बरोबर. म्हणजे परक्राम्य विलेखाचे जे काही पक्ष आहेत ते पक्ष कशा पद्धतीचे आहेत त्यावर आपण चर्चा करूया. तर एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहार्ता किंवा आदेशक. पहा मी काय म्हणताय, आहार्ता किंवा आदेशक. या अधिनियमामध्ये कलम 7 नुसार जी व्यक्ती दस्तऐवज तयार करते किंवा विलेख काढतं तिला आहार्ता किंवा आदेशक आपण असे म्हणू. मग आदेशिती काय आहे किंवा आहारी काय आहे, ज्याला आपण ड्रावी म्हणतो. ज्या व्यक्तीवर किंवा व्यक्तीच्या नावाने जे काही दस्तऐवज तयार केले जाते किंवा ज्याला रकमेचे शोधन करण्याची आज्ञा दिलेली असते तिला आहारी किंवा आदेशिती असं म्हणू. हे कलम 7 नुसार आहे, हे लक्षात ठेवा. त्याचं सेक्शन्स किती आहे, 7 आहे. मग स्वीकर्ता कोण असेल, ॲक्सेप्टर कोण असेल, तर जी व्यक्ती विलेखाला किंवा दस्तऐवजाला स्वीकृती देते त्या व्यक्तीला आपण काय म्हणू, स्वीकर्ता असे आपण त्याला संबोधू किंवा म्हणू. नंतर अदाता किंवा प्राप्तकर्ता कोण असेल, विपत्राची रक्कम विपत्राला नमूद केलेल्या ज्या व्यक्तीला किंवा आदेशानुसार मिळवायची असते त्या व्यक्तीला अदाता किंवा प्राप्तकर्ता असे आपण त्याला काय म्हणू, असे म्हणू. पृष्ठांकन, इंड्रोसर्स. पृष्ठांकन काय आहे ते बघा. हे सुद्धा परक्राम्य विलेखाचा एक पक्ष आहे. विपत्राचा धारक जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने विपत्राची पृष्ठांकना करून हस्तांतरण करतो तेव्हा त्याला पृष्ठांकन असे म्हणू. पहा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की पृष्ठांकन म्हणजे नेमकं काय, की विपत्राचा धारक जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने विपत्राची पृष्ठांकना करून हस्तांतरण करतो, बरोबर, तेव्हा त्याला पृष्ठांकन आपण असे म्हणू. मग प्रयोजन आहारी काय, ड्रॉवी इन अ केस ऑफ नीड ज्याला आपण म्हणूया. प्रयोजक आहारी हा सुद्धा परक्राम्य विलेखाचा एक पक्ष आहे. आता ज्यावेळेस विपत्रामध्ये किंवा विपत्रावर केलेल्या पृष्ठांकामुळे मूळ आहार्ताशिवाय आवश्यकता भासल्यास, पहा मूळ जो कोणी आहारी आहे त्याच्याशिवाय ज्याची आपल्याला आवश्यकता भासेल किंवा जिचा आधार घ्यावायचा आहे अशा एखाद्या व्यक्तीचे जर का आपल्याला नाव दिलेले असते त्यावेळी त्या व्यक्तीला प्रायोजक आहारी असे म्हणतात. हे कलम 7 मध्येच येतं. म्हणजे मूळ आहारी जो आहे तो विपत्राला स्वीकृती देण्यामध्ये नाकारतो किंवा शोधन करण्यास नकार देतो, तेव्हाच आहारी हा जो आहे प्रयोजक जो आहारी आहे तो विपत्राला स्वीकृती देऊ शकतो. आता एखाद्या वेळेस असं होतं ना की आपण एखाद्या फॅमिलीमध्ये एखादी कुठली घटना घडतं, पहा, बरोबर. आता समजा एखाद्या लहान व्यक्तीच्या हातातनं त्याच्यातनं कुठली तरी चूक झाली आणि चूक झाल्यानंतर तो ती चूक ॲक्सेप्ट करत नाही आहे. आता तो छोटासा आहे, 20 वर्षाचा किंवा 22 वर्षाचा आहे असं आपण म्हणू, वयस काय असं आपण त्याला म्हणू, पण तो चूक मान्य करत नाही आहे. मग अशा वेळेस काय होतं की त्याचे जे कोणी मोठे लोक असतील ती त्याची चूक मान्य करण्या, ते म्हणतात की हो जाऊ द्या ना, हो यांनी हे जे केली हे मोठी चूक आहे पण तुम्ही त्याला माफ करून द्या, याच्यानंतर आम्ही त्याची काळजी घेतो आणि याच्यानंतर अशी कधीही चूक आम्ही होऊ देणार नाही. आता एखाद्या वेळेस चूक ही निग्लिजिबल असते, दिसत नाही. आपण पहा ना, तुम्हाला मी एक सांगतो की आपण काल संध्याकाळी नेमकं काय जेवण केलं याच्यावर आपण कधी भाष्य करत नाही. खूप लोकांना आठवतच नाही की काल सकाळी किंवा रविवारच्या दिवशी संध्याकाळी किंवा सोमवारी काय जेवण केलं याच हप्त्यामध्ये आपल्याला आठवत नाही, है ना. होतं ना असं कधी कधी. म्हणजे एकंदरीत काय झालं की ही निग्लिजिबल आहे. रोज आपण सकाळ संध्याकाळ जेवण घेतो त्यामुळे आपण त्याची आवश्यकता आहे म्हणून आपण जेवण घेतो, परंतु ते लक्षात ठेवणं याची आवश्यकता नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, बरोबर. म्हणजे एकंदरीत काय झालं की एखाद्या वेळेस एखादी चूक ही खूप मोठी असेल तर तिची आवश्यकता आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये भासते, हे लक्षात ठेवा, बरोबर. आणि त्यावेळेस ती जी चूक असेल ती समजा मोठी चूक असेल तर त्याच्यावर शिक्षा होईल. पण एखाद्या वेळेस एखादी निग्लिजिबल चूक असू शकते. मग त्यावेळेस काय होतं की तो जो आहारी आहे त्याने जर का कन्सिडरेशन नाही केलं तर त्याचे जे काही पाल्य असतील किंवा तिसरा जो व्यक्ती असेल तो काय करेल, त्याच्यामध्ये तो ॲक्सेप्ट करेल. त्याच्यानंतर बघा आदरार्थ स्वीकर्ता, ॲक्सेप्टेबल फॉर हॉनर ज्याला आपण म्हणतो. ज्यावेळी एखादे विपत्र अस्वीकृतीमुळे किंवा श्रेष्ठतर प्रतिभूतीच्या अभावी आलोकित किंवा प्रमाणित होते त्यावेळी आहारी
आणि पुष्टांकन यापैकी कोणत्याही पक्षांच्या आदरार्थ किंवा प्रतिष्ठेच्या संरक्षणासाठी अस्वीकृत विपत्राचा स्वीकार करणाऱ्या व्यक्तीला आदरार्थ स्वीकारत असे म्हणतात. हे सुद्धा कलम 7 मध्येच येतं. मग त्याच्यानंतर आपण बघूया की परक्राम्य विलेखाच्या पक्षाचे कर्तव्य, अधिकार आणि उत्तरदायित्व नेमकं काय काय आहे हे बघूया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परक्राम्य विलेखाचे किती प्रकार पडतात? 3. हे मी मागे तुम्हाला सांगितलं. एक आहे प्रॉमिसरी नोट, ज्याला आपण वचन चिठ्ठी म्हणतो, दुसरं विपत्र आणि तिसरं धनादेश. बरोबर. आता वचन चिठ्ठीच्या पक्षाची जबाबदारी काय असेल? वचन चिठ्ठी जी असेल त्या पक्षाची जबाबदारी काय असेल? ते एक तो निर्माता किंवा आहार्ता असेल. आणि निर्माता आणि आहार्ता याची जबाबदारी काय असेल? तर वचन चिठ्ठीचा आहार्ता हा वचन चिठ्ठीतील रक्कम प्राप्तकर्त्याला देण्यासाठी जबाबदार असतो. दुसरं, वचन चिठ्ठीचा आहार्ता विरोधी करार नसल्यास वचन चिठ्ठीतील नमूद रक्कम मुदतीपूर्व दिनांकास वचन चिठ्ठी धारकास देण्यासाठी जबाबदार असतो. तिसरं, वचन चिठ्ठीच्या संबंधित पक्षाने आपली जबाबदारी जर का पार न पाडण्याचे वचन चिठ्ठीधारकास आर्थिक नुकसान सहन करावे लागले असल्यास ते भरून देण्याची जबाबदारी वचन चिठ्ठी आहार्त्याला असते. त्याचप्रमाणे प्राप्तकर्ता किंवा अदाता याबाबत याची जबाबदारी काय असते ते बघा. वचन चिठ्ठीचा प्राप्तकर्ता हा धनको असतो. जर त्याने वचन चिठ्ठीचे पुष्टांकन केलेले नसेल तर वचन चिठ्ठीची रक्कम त्यास प्राप्त होणारी असते. म्हणजे विशिष्ट तारखेला जी काही वचन चिठ्ठी जी काही निर्मात्याकडून वचन चिठ्ठीतील रक्कम प्राप्त करण्याला प्राप्तकर्त्यास काय असतो? अधिकार असतो. मग त्यानंतर आपण बघूया की मग त्या धारकाची जबाबदारी नेमकी काय असते? तर वचन चिठ्ठी स्वतःच्या नावाने धारण करण्यास पात्र असलेल्या आणि वचन चिठ्ठीतील रक्कम वसूल करण्याचा हक्क असलेल्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? धारक म्हणतो. आणि धारक हा काय असतो? प्राप्तकर्ता असू शकतो. पहा, लक्ष द्या थोडंसं. धारक हा काय असतो? प्राप्तकर्ता असू शकतो. वचन चिठ्ठी धारकाजवळ असेल म्हणजे प्राप्तकर्त्याने वचन चिठ्ठी ही धारकास पुष्टांकित केली असेल किंवा वचन चिठ्ठीतील रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार दिला असेल तर वचन चिठ्ठीच्या देय दिनांकात धारकास वचन चिठ्ठीतील रक्कम वचन चिठ्ठीच्या निर्मात्याकडून प्राप्त करण्याचा अधिकार असतो. त्यानंतर आपण बघूया की विनिमय विपत्र आणि हुंड्याच्या पक्षांची जबाबदारी काय आहे? रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? कोणाची? विनिमय विपत्र किंवा हुंडीच्या पक्षाची जबाबदारी काय आहे? तर आदेशक आणि आहार्ता बघूया. म्हणजे हुंडी लिहिणाऱ्या पक्षास आदेशक असे म्हणू आपण. आणि हुंडीचं देय तारखेच्या हुंडीच्या रक्कम प्राप्त करण्याच्या आदेशाकाय असतो. नंतर आदेशिती किंवा ड्रॉवी काय असते? हुंडीच्या स्वीकर्ता हा हुंडीची रक्कम देण्यासाठी जबाबदार असतो आणि स्वीकृता किंवा मुदतपूर्वी दिनांकाच्या त्यात नमूद केलेली रक्कम धारकाला देण्यासाठी जबाबदार असतो. आणि हुंडीच्या संदर्भामध्ये इतर पक्षाने त्याच्या जबाबदारीचे पालन न केल्यामुळे निर्माता होणाऱ्या जबाबदारी पार पाडण्यासाठी जबाबदारी स्वीकृत्याची काय असते. आणि स्वीकृत्याच्या हुंडीचा अनादरण केल्यास हुंडीची रक्कम आणि अनादरणामुळे झालेले नुकसान भरपाई देण्यास पुष्टांकन जबाबदार असतो. मग प्राप्तकर्ता काय आहे? ज्याला आपण आदाता म्हणू. म्हणजे कशाच्या बाबतीमध्ये? विनिमय विपत्राच्या बाबतीमध्ये किंवा हुंडीच्या पक्षाची जबाबदारी प्राप्तकर्त्याच्या बाबतीमध्ये काय आहे किंवा आदाताच्या बाबतीमध्ये काय आहे? प्राप्तकर्ता म्हणजे अशी व्यक्ती असते की ज्यात किंवा ज्याचे आदेशाप्रमाणे हुंडीची जी काही रक्कम असेल ती प्राप्त होणारी असते. आणि हुंडीचा देय तारखेला हुंडीतील रक्कम देय तारखेतील हुंडीतील रक्कम प्राप्त करणाऱ्या प्राप्तकर्त्यास त्याचा काय असतो? अधिकार असतो. मग त्याच्यामध्ये धारक काय? त्या धारकाची जबाबदारी नेमकी काय आहे? धारक म्हणजे अशी व्यक्ती की हुंडी स्वतःच्या नावाने ताब्यात ठेवते. बरोबर. आणि हुंडीची जी काही रक्कम असेल ती रक्कम मुदतीपूर्वी दिनांकामध्ये वसूल करते. बिलकुल बरोबर. आणि धारक हा प्राप्तकर्ता किंवा पुष्टांकित असतो. पण हुंडीची देय ही तारखेच्या हुंडीतील रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार धारकास असतो. ठीक आहे. हा, मग धनादेशाच्या पक्षाची जबाबदारी नेमकी काय आहे? बरोबर. आता धनादेशाच्या पक्षाची जबाबदारी काय आहे? ज्याला आपण आहार्ता म्हणतो किंवा आदेशक ज्याला आपण म्हणतो. धनादेश काढण्यापूर्वी स्वतःच्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक आहे या संबंधीची आदेशाची खात्री करून घेतली पाहिजे. मी जवळपास 5 मिनिटं आधीच म्हटलं की समजा जर का मला एखादी चेक द्यायचा असेल, धनादेश द्यायचा असेल, बरोबर, किंवा विपत्र द्यायचं असेल किंवा एखाद्या ठिकाणी मला एखाद्या व्यक्तीला पैसे द्यायचे असतील तर त्या बँकेमध्ये माझे पैसे तितके
बरोबर आहेत की नाही आहे याची चौकशी ही मला असली पाहिजे, त्याची परिपूर्ण माहिती मला असली पाहिजे, की जेणेकरून एखाद्या वेळेस मी एखाद्याला चेक दिला आणि टाकून दिले त्याच्यामध्ये पैसे, पण तितके पैसे बँकेत नसल्यामुळे तो चेक काय होणार, धनादेश काय होणार, बाउन्स होणार आणि तो आरोप कोणावर लागेल, माझ्यावर लागेल. म्हणून सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी ही आहे की ज्या व्यक्तीला तुम्ही ज्या बँकेच्या नावाचा तुम्ही चेक देता, हा धनादेश देतात किंवा विनिमयपत्र देतात, त्यामध्ये सफिशियंट पैसे आहेत की नाही आहेत, त्या धनादेशामध्ये त्या बँकेमध्ये परिपूर्ण पैसे आहेत की नाही आहेत याची जबाबदारी तुमच्यावर असते, त्या व्यक्तीवर असते, देणाऱ्या व्यक्तीवर असते. त्याचप्रमाणे आदेशाच्या खात्यामध्ये जी काही आवश्यक रक्कम शिल्लक नसल्यामुळे धनादेशाचा अनादरण झाल्यास तो एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, मी आता सांगितलं, आणि त्याच्यासाठी कलम 138 प्रमाणे शिक्षा होऊ शकते, शिक्षेस तो पात्र असतो. त्यानंतर आहाती काय आहे, आहाती धनादेशाच्या बाबतीमध्ये आहातीचं काय मत आहे, तर धनादेशाचा जो काही शर्ती असेल म्हणजे बँक ज्या व्यक्तीने बँकेचे खाते आहे त्या व्यक्तीने आपल्या बँकेवर धनादेश काढू शकतो, ज्याला आपण ग्राहक म्हणू किंवा आदेशक म्हणू, आणि बँक हे काय आहे, आदेशार्थी आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर का बँकेची जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी कुठली आहे, आदेशाच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम शिल्लक नसेल किंवा धनादेशाचा दिनांक नसेल किंवा धनादेशावर पुढील दिनांक असेल किंवा धनादेशाच्या मजकुरामध्ये एखाद्या व्यक्तीने खाडाखोड केली असेल, धनादेशाची रक्कम जी असेल ती आकड्यात किंवा अक्षरात लिहिली गेली नसेल किंवा आदेशकाची सही बँकेजवळ असलेल्या नमुना सहीशी मिळत नसेल किंवा आदेशाच्या ज्या धनादेशाची रक्कम जी असेल ती प्राप्तकर्त्याला देऊ नये असे आदेश दिले असेल, म्हणजे एकंदरीत जर का बँकेची जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी कोणती आहे की योग्यरित्या तुम्ही प्रत्येक व्यक्तीचे प्रत्येक कागदपत्र तुम्ही नीट तपासून पहा. त्यानंतर जो कोणी प्राप्तकर्ता असेल तो प्राप्तकर्ता काय म्हणतो ते बघा, की धनादेशाची जी काही रक्कम असेल ती समजा जर का मिळण्यास पात्र असेल अशी व्यक्ती म्हणजे धनादेशाचे प्राप्तिकर्ता होय, बरोबर. मग जी काही धनादेशाची रक्कम धनादेशाच्या तारखेला किंवा धनादेश ज्या बँकेवर काढण्यात आलेला आहे त्या बँकेच्या काउंटरवर रोख स्वरूपात प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्तकर्त्याचा असतो आणि हे वाहक धनादेशाच्या बाबतीत लागू होते. परंतु धनादेश रेखांकित असेल तर रेखांकनाच्या प्रकारानुसार प्राप्तकर्त्यास धनादेशाची रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार असतो. आता हे झालं इथपर्यंत, बरोबर. आता त्याच्यानंतरचं मी तुम्हाला पुन्हा समोरचं सांगू का ते बघा, म्हणजे मला धारक आणि यथाविधारक याच्यावर एक थोडंसं मला बोलायचं आहे आणि यथाविधिधारक याच्यावर थोडंसं मला बोलायचं आहे. धारक कोण असतो की परक्राम्य विलेख अधिनियम 8 नुसार ज्या व्यक्तीला विलेख आपल्या ताब्यात ठेवण्याचा आणि विलेखातील रक्कम विलेखात उल्लेखलेल्या पक्षाकडून प्राप्त करण्याचा किंवा वसूल करण्याचा अधिकार प्राप्त होतो त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, धारक म्हणतो. मग विधिधारक काय असेल किंवा कायदेशीर धारक काय असेल, विलेख मिळवण्यासाठी योग्य मोबदला दिला असला पाहिजे, एक गोष्ट. दुसरी, विलेख वाहक असेल तर ती व्यक्ती धारक असली पाहिजे. तिसरं, विलेख आदेशानुसार देय असेल तर ती व्यक्ती विलेखाची आदाता किंवा पृष्ठांकिती असली पाहिजे. चौथं, परिपक्वता तिथीपूर्वी विलेख त्याच्या ताब्यात आला असला पाहिजे. पाचवं, विलेख स्वीकारताना हस्तांतरणकर्त्याच्या चांगल्या अधिकाराबद्दल शंका नसली पाहिजे आणि त्याचे जे काही विलेख असेल ते सद्विश्वासाने स्वीकारता असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6वं, विलेख पूर्ण व नियमित असला पाहिजे. आता याच्यामध्ये आपण बघूया की यथाविधिधारकांना मिळणाऱ्या ज्या काही विशेष सवलती आणि अधिकार आहेत त्या कोणत्या आहेत. तर त्याच्यामध्ये एक पहिलं जे आहे, जर एखाद्या व्यक्तीने अपूर्ण विलेखावर सही करून तो दुसऱ्याला दिला असेल व विलेखासोबतच्या कागदांकित मुद्रांकामध्ये त्या विलेखावर लिहिलेल्या रकमेसाठी पुरेसा असेल तर विलेखाचा यथाविधिधारक अशा व्यक्तीकडून विलेखाची रक्कम वसूल करू शकतो. हे आहे कलम 20 नुसार. जोपर्यंत दस्तऐवजाची किंवा विलेखाची रक्कम दिली जात नाही तोपर्यंत यथाविधिधारक पूर्वीच प्रत्येक पक्ष अशा धारकाला विलेखाची रक्कम देण्याला जबाबदार समजला जातो. हे कलम 36 नुसार. त्याच्यानंतर एखादे विपत्र आणि ते सिद्ध झाल्यानंतरही यथाविधिधारकाला त्या विपत्राची जी काही रक्कम स्वीकर्त्याकडून वसूल करण्याचा अधिकार राहील. स्वीकर्ता रक्कम देण्याकरिता यथाविधिधारक जबाबदार राहील. कलम 42 नुसार. परक्राम्य विलेखाचे प्रदान एखाद्या अटीसह
किंवा विशिष्ट हेतूने केले असेल आणि असा विलेख यथाविधीधारकास पराकृत होत असेल तर यथाविधीधारकाला त्या विलेखाबद्दल चांगला अधिकार मिळेल. कलम 46. त्यानंतर बघा की दस्तऐवजाचे किंवा विलेखाचे यथाविधीधारकाकडून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरण झाल्यास अशा व्यक्तीला यथाविधीधारकाचे सर्व हक्क मिळू शकतात कलम 53 नुसार. आणि एखादा विलेख बेकायदेशीर मोबदल्यात किंवा मोबदल्याशिवाय काढण्यात झाला असेल असा आक्षेप असल्यास त्यांना यथाविधीधारकाच्या दृष्टीने काहीच परिणाम होणार नाही किंवा अशा विलेखाचे जे काही पैसे देण्यासाठी संबंधित पक्ष यथाविधीधारकासाठी जबाबदार राहणार नाही कलम 58. त्याचप्रमाणे यथाविधीधारक स्वीकर्त्याविरुद्ध गत्याविरोधात अधिकार प्राप्त होतो. त्यामुळे कोणताही स्वीकर्ता किंवा विपत्राला दिलेल्या आपल्या स्वीकृतीबाबत यथाविधीधारक विरोध करू शकत नाही. मग यात काय असतं की आहार्त्याला जे काही विलेख निर्माण करण्याचा अधिकार नव्हता किंवा आदात्याला पुष्टांकन करण्याचा अधिकार नव्हता किंवा पूर्वीच्या पक्षाचा सह्या योग्य नव्हत्या किंवा विलेखाचा त्यात अधिकार नव्हता इत्यादी कारणे ते दर्शवू शकतात. कोणते कोणते कारणं? आहार्त्याचा विलेख निर्माण करण्याचा अधिकार नव्हता पहिलं. दुसरं, आदात्याला पुष्टांकन करण्याचा अधिकार नव्हता किंवा पूर्वीच्या पक्षाच्या ज्या काही सह्या होत्या त्या योग्य नव्हत्या किंवा विलेखाचा त्याचा अधिकारच नव्हता इत्यादी कारणे देऊन स्वीकृतता किंवा पुष्टांकन यथाविधीधारकाबाबत असलेल्या त्याच्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकणार नाहीत. हे असतं कलम 120, कलम 121 आणि कलम 122. ओके देन, थँक्यू.